नमस्कार मंडळी, मी केदार पाटील AKA वन साइड द व्लॉगर स्वागत करतो तुमचं पुन्हा एका नवीन व्लॉग मध्ये। तर तुम्हाला सर्वांना सांगण्यात खूप आनंद होत आहे की आम्ही चाललोत केदारनाथला। हो, केदार चाललाय केदारनाथला। तर जेव्हापासून मी व्लॉग बनवत आहे तेव्हापासून मी वाट बघतोय की कधी मी केदारनाथला जाईल आणि कधी मी केदारनाथचे व्लॉग बनवेल। गेल्या 5 वर्षापासून मी एक स्वप्न पाहत होतो, केदारनाथ यात्रा करण्याचं। दरवर्षी काही ना काही कारणांनी ही यात्रा पुढे ढकलली गेली आणि मागच्या वर्षी तर मला तिकीट काढून कॅन्सल करावं लागलं। पण या वर्षी शेवटी देव बोलतोय आणि मी निघालो केदारनाथच्या पवित्र यात्रेला। ही फक्त एक ट्रिप नाही, हे माझा आत्मिक आणि वैयक्तिक प्रवासाचा एक पर्व आहे। चला तर मग तुम्ही पण चला माझ्या सोबत या अद्भुत प्रवासावर। केदार निघाला केदारनाथला। स्वागत आहे मित्र तुमचं ब्लॉग मध्ये, सिरीज मध्ये। केदारनाथ सिरीज बिगिन्स नाव। आय होप काय इसरू नये आणि इसरलं काय तर इसरलं, मग उघड तिथं बघू, टेन्शन येईल नाही का? काय म्हणतात शिव? लवकर येऊ चलो माईच्या पाया पडून जाऊ लागते जाताना। आम्ही आशीर्वाद देऊ, लवकर ये लवकर। कारण लवकर येत आशीर्वाद द्यायला तुम्हाला। आशीर्वाद दे काय चांगला ये, लवकर ये, लग्न करायचं आता। इकडच महाराज बनून राहतो आता। कुठं बर जाऊ काय? कुठे चाललो मी? व्हेरी गुड बेटा। कुठे चाललो बे? गावाला। सही पकडे हैं। काही वर्षाखाली 2022 मध्ये मी असंच याच जागी आवड्याला हुडकायला आलतो, पुन्हा आवड्याला हुडकायला आलो। आणि काय चालले भाऊ? मराठी? नो मराठी? नो मराठी? नो मराठी, ओके। तर आवड्याला हुडकू तर आवड्या थांबले, तिथं 2 नंबरवर आपली गाडी आहे। आणि आता भीती मेली भाऊ ब्लॉगिंगची। भाऊ मला भुराला तरी मी ब्लॉग करालो, पुढे असा मनामध्ये आलतं, मला तर वाटणं गेलं पण आता नाही भाऊ। 5 वर्षात डॉन केदारनाथला चाललाय। केदारनाथला चलो भाऊ, काय म्हणते मला? बेस्ट ऑफ लक तरी म्हण यार। इग्नोर केलं त्यानं मला जाग्यावरच। तर ही आमची ट्रेन, आणि ट्रेन पुरी खाली दिसाली। 26 आणि 32 आमचा ट्रेन नंबर आहे, मला सीट नंबर आहे, सॉरी ट्रेन म्हणालो। हे 26 आणि ते 32 दॅट सीट। आता आवड्याची मी वाट बघालो, ते यांना येतो म्हणलाय आणि यायलाय। एकटा चालास? कोणी चाललाय सोडायला? कोणाला घेऊन देणं नाही, आपलं आपलं बघावं की। लावून बघ बरं जरा असं डोळे बंद करून। मला कसं कळाल तू? आम्ही दाखवतो की व्हिडिओ चमकाला घुमते ना भाऊ। फक्त केदारनाथला जायसाठी स्पेशल आपण चष्मा बनवून घेतलाय। मी म्हणलो बघतो नजारे बी आणि डोळ्याला बी त्रास होऊ दे ना, है ना? बाकी काय नाही। हे चष्मा तुम्हाला जरा मोठा वाटत असेल, मोठा झाला नाही ते मग थोबाड छोटं झाले, थोबाडावर काहीच उरलं नाही। नवीन वाटते, नंतर बरोबर होते, नंतर तुम्हाला सवय होईल बघायची। बाकी मग लई जण म्हणाले तर मला जाऊ नको लय पाणी पडालंय तिकडे। तुला म्हणले की नाही कोणी? मला कोणी काय म्हणलं नाही। ते वेलकम टू केदारनाथ। हा ती भाऊ ती तिकडली ते मामा काय मजा ते पोरग मला म्हणाले जेव्हा भेटते गाडी कोणती काय टिप्स भाऊ आम्हाला टिप्स। गेल्या वर्षी आम्ही जाऊ लागले याच्यासोबत, तिकीट कॅन्सल करावं लागलं, आमच्या नशिबात आता होतं भाऊ। कॉंग्रॅच्युलेशन भाऊ, नाम पडले हाऊस ट्रेन। तुम्ही डायरेक्ट इकडे झाला का? अरे म्हणून तो फुगल्यासारखं वाटाले। डब्बा बिब्बा फुला हे असं भाऊ सगळे आहे की ना, असं वाटाले जसं वागाले तर जसं तिकडून आम्ही वापस येणारच नाही। खरं बे आमचे भाऊ चले तर केदारनाथला सही सलामत वापस या। आपली जर्नी काय टिप्स दे आम्हाला, टिप्स करून आल्या काय आम्हाला? असं टिप्स म्हणजे इथून दिल्लीला जा, दिल्लीहून आणि नंतर तुम्ही समोर मला कळून जाते। बाकी सगळं माहिती आहे म्हणा। 5 वर्ष झालं फक्त एक दुसऱ्याला रीलच पाठवायला, इकडून जायचं तिकडून जायचं।
रील पाठवण्यामध्ये ट्रेन पाठवण्यामध्ये ब्रेकला परेशान. ही ट्रेन तिकडे झाली, ती ट्रेन तिकडे झाली. अरे होई आले खूप वर्ष झाले. 3 वर्ष झाली की बे? तुला 3 वर्ष झाले. हा 2-2.5 वर्ष झाली की भाऊ. हो बे. म्हणजे 2 वर्षाखाली आम्ही तिकीट ट्रेनचे कॅन्सल केले केदारनाथला जाता जाता. ते भाऊ बघ काय विचाराले. कोण आलत म्हणा तुला आणि तुम्ही दोघंच आल्या भाऊ. दुसरं कोणी आलं नाही आम्हाला सोडायला. आम्हाला माहिती आहे आम्हाला काय भेटलं होतं ते. त्याच्यामुळे आमचा सपोर्ट आहे भाऊला. आम्ही आलो नव्हतं तरी आला आम्हाला सोडायला बघा. दिस इज कॉल्ड म्हणू काय म्हणा भाऊ आता प्रेम. आमचे दोस्त भाऊ प्रेम. ज्या पोरा संघाने रात्रंदिवस बसत ते पोर येणार गेलं म्हणजे मतलब काय. शॉर्ट सीधा शॉर्ट. फक्त जुगाड करायला सगळे जुगाड करायला सगळं संघ आपले दोस्त तेवढा कोणीच नाही गेले. आता भडकाला आम्ही आल्यावर आम्ही आल्या. आता भडकाला रोहित शिंदे. आवड्या या टाइमला जर मी आज घरला राहिलो असतो तर कामाला निघालो असतो डबा घेऊन. मात्र आज जॉन निघाला केदारनाथला. घरी म्हणजे आता काही नाही आमचं सगळं वय बी झाले. काम को जाएंगे तो खावे शाम को. पण काम करालो म्हणून भाऊ काम करालो म्हणून यावर्षी जाणं तरी झालं. बोलून बिशी काढली बोलून काढतो म्हणून. निकल गए ओए. तुम्ही कुठून भाऊ? हे भाऊ बी आपल्यासोबत म्हणजे आपल्यासोबत नाही आपल्याला इथं ट्रेनमध्ये भेटले तर हे बी केदारनाथला यायले तर दिल्लीपर्यंत सोबत आहेत आपल्या संघ. आणि आपण 5 वर्ष वाट बघली आणि लास्टला आपल्याला ही काय नाव आहे संपर्क क्रांतीच्या घेऊन चालली आपल्याला केदारनाथला. क्रांती करायला. शांती आता नाही आता डायरेक्ट क्रांतीच. Next morning. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. दिवस दुसरा. दुनियाचा पोचा ताणला गाडीमध्ये बसू आणि आता 20 मिनिटांमध्ये आपण पोहोचणारा दिल्ली से अपशब्द. विश्वा कशाला देऊ भाई देवाला चले आपण. बाकी मग काय नाही आता दिल्लीला उतरूता दिल्लीहून आपल्याला हरिद्वारला जायचंय. तर हे ब्लॉग डायरेक्ट नांदेडचे हरिद्वार होणार आहे कारण बोल बच्चन होतं दुसरं काहीच नाही याच्यामध्ये. पण दिल्लीला उतरून खाऊ छोले भटूरे. दिल्ली को आए और छोले भटूरे नहीं खाए ऐसा नहीं हो सकता ना. गर्मी व्हायली मागायला हो काय पाऊस पडाले. हो ट्रेन मध्ये बी मला पांगरलो तर एकदम थंडी वाजाली गर्मी व्हायली. तर दिल्लीमध्ये पोहोचले आपण आता आणि पाऊस काय पडना गेला. इथं वातावरण दुनियाचं गरम आहे इथं. और जनरल का टिकट निकाल लिया हमने जिसका 100 रुपये तिकीट आहे जनरलचं. आता इथून दिल्ली हजरत निजामुद्दीनहून हरिद्वार जंक्शन. आता आमची गाडी आहे तो जेवण बिवण करून वापस येऊता बघू. जैसे भी थी थोड़ी अनुभूत थी बाकी लड़का तो तिखट पाहिजे आपल्याला. तिखट नाही आपण पोटभर खाऊ शकणार मित्र हो. एकदा खायचं होतं. खाऊन इथून निघूता आपल्या हरिद्वारला ट्रेन आहे. बाकी चहा पिवा लागतं एकदा. दॅट्स इट. तर आता आपण आहोत हजरत निजामुद्दीन दिल्लीला. तर पूर्ण एक दिवस एक रात्र आणि आजचा दिवस म्हणजे काल आम्ही नांदेडमधून बसल्या होत्या सकाळी 9ला. पूर्ण दिवस गेला. पूर्ण कालची रात्र गेली आणि आजचा दिवस आम्ही पोहोचल्या दिल्लीला. इथून आता 12-12:30ला ट्रेन आहे. जनरलचं तिकीट काला 100 रुपये. नांदेडवरून तिकीट काढून या जर तुम्हाला सोपं पडत असेल. जनरलने प्रवास करणं बॅचलर असाल
चिरम्या किडे काय ते रहमानी किडा तुमच्यात असेल तर तिकीट काढा. बाकी मग ऑप्शनच आहे इथून गाडीचे बी. 4 व्हीलर बसा बिसा जातो पण त्याला जास्त पैसे लागतात. आपण बजेटमध्ये ट्रिप करणारा पुरी. तर आता ट्रेन येणार आहे. प्रवासानं पुरा भेटी दिली. जेवढं आता सहाल तेवढं पुढे जाऊन चांगले नजारे बघायला भेटणार. तर वाट बघायला आम्ही आमच्या ट्रेनची. बर्फ बघायचा आम्हाला बी. बर्फावरचे पहाड, त्या पहाडावर ती बर्फाची झापलेली चादर बघायची आपल्याला. केदारनाथ बुलावा आलायच. केदार निघालाय केदारनाथ. भेटली की जागा. पुरी गाडी आईच्या मायला. पुरी गाडी खुल्ली आहे भाऊ. डायरेक्ट आपल्याला जनरलमध्ये डब्बा भेटला 100 रुपयामध्ये हरिद्वार. तर मित्रो ही गाडी आपल्याला सोडत आता 6 पर्यंत हरिद्वारला. निकल गए भाई निकल गए दिल्ली से हरिद्वार. बघा नशीब लागते गाडी भेटायला. ही ट्रेन तर प्लॅन नव्हता आमचा असा काही बी. रिझर्वेशन करणार होतो पण आलो इथं. जनरलचं तिकीट काढलो आणि जनरलचं पुरा टप्पा खाली भाऊ. इझिली जागा भेटली इझिली. तर कसं आहे नशीब पाहिजे. मो नशीब पण खूप गांडू आहे. नसीब ही गांडू तो क्या करेगा पांडू. पर मेरे और नसीब के बीच में महादेव खड़े है दोस्त. केदार का आधार यू नो व्हाट आई एम सेइंग. आणि फॉलो करा, लाइक करा, शेयर करा, सब्सक्राइब करा और बने रहो मेरे साथ केदारनाथ जर्नी में. Some time later. पोहोचल्या गाईज हरिद्वारला. गंगा स्नान करायचे आता. हो बघा इकडं बघा सुरू झाले बघा पहाड. फक्त या पहाडावर आपल्याला बर्फाची चादर बघायची. ती केदारनाथलाच बघायला भेटेल आपल्याला. तेव्हा बाहेर जाऊचा चहा पिऊचा एक कडक लय पाणचट चहा भाऊ माहिती आहे इकडं. नुसतं खळ पाणी द्यायला त्या गाण्यामध्ये. काय करावं तलप आपल्याला चहाची. काय दाखवू तुम्हाला आता. तर आम्ही घेतला धर्मशाळेमध्ये रूम आता. म्हणजे नॉन AC रूम आहे. फक्त वरी एक फॅन आहे आणि खाली बेड आहे. झोपाय पुरतं सक्सेस आहे भाऊ. हॉटेल बिटेल बघायला गेल्या तर लई प्राईज म्हणून लागलं. धर्मशाळा इज द बेस्ट फॉर अस. बाकी पांघरण बिगरण आपल्याकडे आहे. काढायचीच किती आपल्याला 2 रात्र. हॉटेलमध्ये घ्यायला काही नाही पण आपण करायला बजेटमध्ये सगळं ट्रिप. तर आम्ही बाप तांबाय भेटायचा खुश शॉट नाही आहे ना. घ्यावं लागते सस्त्यामध्ये. तो सस्ते मेच मजा आहे बाकी कुछ नाही. हां तर ही रूम कितीला घेतली आपण. घेतली 300 रुपयाला. 2 रात्रीची म्हणजे 600 रुपये. दॅट्स इट. असं नाही की आम्ही धर्मशाळा बघल्या नाही. याच्या पहिले बी दुसऱ्या धर्मशाळा बघल्या पण ते हे की नाही लई बेकार होत्या. याच्यापेक्षा बी लई बेकार होत्या. ही लई चांगली वाटली. पॉश आहे एकदम आणि लाईट बीट चांगली ओके आहे. म्हणजे घरून निघालतो आंघोळ करून पूर्ण ते दिवस रात्र आणि दिल्लीहून हरिद्वार दिवस. जनरल डब्बा आणि ती गाडी बी आम्हाला भरली भारीची भेटली. पण 250 रुपये वाचले. ठीक आहे चला कोई मसला नाही. हरिद्वारचा प्रॉपर ब्लॉग उद्या तुम्हाला बघायला भेटेल. हे ब्लॉग इथं संपवत आल्या हरिद्वारला. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग. हे आता एडिट झाल्या ना. डू लाईक शेअर सबस्क्राईब. हर हर महादेव.